नमस्कार भावांनो, मी अजिंक्य. तर आज चाललेलो आपण आळंदी आणि देहूला सगळ्यांना घरच्यांना घेऊन, कारण मी आता चाललोय लंडनला. एक 15 दिवस फक्त राहिलेत. तर म्हणलं घरच्यांना म्हणजे देव करून पण आणावं आणि त्यांना फिरायलाही मिळेल. तर त्यासाठी आम्ही गाडी वगैरे सगळी बुक करून ठेवलेली, म्हणजे मित्राचीच गाडी होती. तर सगळी गाडी वगैरे आली, सगळी आता जायची तयारी झाली. तोपर्यंत मम्मी बोलली की थोडीशी लिंब म्हणजे 2 लिंब आण आणि दोन्ही टायरांच्या समोर ठेव, कारण निघण्याच्या आधी हे शुभ मानलं जातं की गाडींच्या खाली टायरांच्या खाली लिंब ठेवून ते फोडायची. मग आम्ही घरच्याच झाडाची लिंब तोडून आणली आणि 2 टायरांखाली, एक इकडच्या साईडला एक इकडच्या साईडला ठेवलं. आणि नंतर आम्ही आता निघायच्या तयारी पूर्ण झाली. जेवण वगैरे सगळं बांधून घेतलेलं, कारण आम्ही हॉटेलवर नव्हतो जेवणार, कारण सगळं जेवण घरूनच नेऊन आणि तिथं जाऊन बाहेर खाणार होतो. तर सगळं जेवण वगैरे बांधून घेतलं. आता फायनली निघायची तयारी झाली. सगळं लॉक वगैरे लावलं घराला आणि फायनली आमचा प्रवास चालू झाला. सगळेजण गाडीत बसले आणि आता निघालो आम्ही आळंदीसाठी. पहिल्यांदा आम्ही आळंदीला जाणार होतो, मग देहू करणार होतो. फायनली आमचा प्रवास चालू झाला. कसा आहे मग सगळ्यात महत्वाची गोष्ट लागणारा सीएनजी एक अशी गोष्ट आहे ना, सारखीच भराव्या लागतो त्याला, लगेच संपून जातो तो. मग फटाफट आम्ही सीएनजी भरला. त्यात नेमकी आमची गाडी यायला आणि त्यांचा तो टँकर तिथं भरायला यायला गाठ पडली. मग आमचा 1 तास अख्खा तास तिथं वाया गेला. सगळं प्लॅनिंग लेट होत चाललेलं. मग आम्ही फायनली निघालो आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचायसाठी. तर फायनली अजून एकदा सीएनजी भरायची वेळ आली. आम्ही फायनली पुण्यात पोहोचलो होतो, पण आता नाही का सीएनजी भरायची अजून वेळ आली. मग एकदा सीएनजी भरला आणि फायनली आम्ही निघालो पहिला आळंदीचं दर्शन घेण्यासाठी. गाडीत सगळे बसून देवाची वगैरे गाणी, असेच गाणी लावून ना मज्जा करत जात होतो. तिथं ना लाईटीच्या डीपीला ना काहीतरी झालं होतं नाही का, सारखा जाळ बिळ उडत होता. त्यामुळे गाड्या बिड्या थांबलेल्या, एकदम सावकाश निघत होत्या. त्यामुळे पोहोचायला ना आणखी वेळ झाला. म्हणजे आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो. संत ज्ञानेश्वर महाराजांची जिथं समाधी घेतलेली, जिथं ते राहत होते. तर आम्ही आलो. आम्हाला ट्रॅफिकमुळे आम्ही 10ला 11ला पोहोचणार होतो, तिथे 2-3 वाजले आम्हाला पोहोचायला. तर बघा आळंदीत एंट्री झाली आणि इकडे टाळ मृदंग या सगळ्या गोष्टींचा आवाज तेव्हा ते दिसायला चालू झालं. तिकडे सांप्रदायिक म्हणजे असं वारकरी संप्रदाय वगैरे भरपूर आहे, जे इथं बाल कलाकार किंवा कीर्तन या सगळ्या गोष्टी होत राहतात. तर आम्हाला रस्ता सापडत नव्हता. आम्ही पहिल्यांदाच आलेलो. मग तिथे एका माणसाला विचारलं की भाऊ रस्ता कुठे आहे, मंदिराकडे जायचा वगैरे. तर आम्ही आमची गाडी फायनली पार्क केली आणि आम्ही मंदिराच्या दिशेने चालत चाललो, कारण तिथंपर्यंत गाडी जायला रस्ता नव्हता. मग आम्ही गाडी तिथं पार्क करून आम्ही मंदिर शोधत आलो. फायनली आपण इंद्रायणीच्या नदीवर पोहोचलो, जिथं म्हटलं जातं की इंद्रायणी तिथे पहिले संत ज्ञानेश्वर महाराज ते येत होते, म्हणजे आंघोळ वगैरे करायला सगळे पहिले श्रेष्ठ लोक नाही का इथं आंघोळ वगैरे करत होती. तर फायनली आम्ही इकडं पोहोचलो. इथं बारकं गाडी खेळत होतं. मला म्हणलं मला पण गाडीत बसवा ना. तोपर्यंत आजी म्हणली चल तुला आता मंदिर बघ, गाडीच खेळायला आला इकडं. मग घेऊन आलो मी आजीला. फायनली इकडं हातपाय वगैरे सगळे धुवायचे होते अगोदर मंदिरात जाण्याच्या आधी. तर आम्ही सगळ्यांनी आंघोळी म्हणजे बाकीच्यांनी आंघोळी केली, मी फक्त हातपाय वगैरे धुतले. आणि हे बघा माझा भाऊ वडिलांचं पाय धुतोय. ऍक्च्युली हे म्हणजे असतं नियम, असं वाटतं की बारक्यांनी मोठ्यांचे पाय धुवावे. मी पण धुतले, पण मी व्हिडिओ नाही काढला. माझा व्हिडिओ काढायला कोण नव्हतं तिथं. मग इकडचं सगळं आंघोळी बिंगोळी झाल्यावर माझ्या मम्मीनी आणि आजीनी एक दिवा पेटवून तो नदीत सोडायचा असं आहे काहीतरी. मला माहिती नाही याच्याबद्दल, तुम्हाला माहिती असेल तर सांगा असं का करतात. तिथं नंतर झाल्यानंतर मी माझ्या आजीला घेऊन आतमध्ये चाललो दर्शनासाठी. तर एवढी गर्दी होती ना, आणि बरोबर आम्ही रविवारच्या दिवशी आलेलो ना, त्यामुळे ना सगळी लोक आली होती दर्शन करायला. तर फायनली आपण मंदिरात पोहोचलो. मंदिरात पण खूप गर्दी होती, पण तरी पण मी आजीला घेऊन गेलो आतमध्ये, दर्शन वगैरे केलं. इकडं मुक्ताबाईचं मंदिर होतं, तर इकडं पण पाया वगैरे पडलो. सगळीकडेच माणसं, जास्त गर्दी इकडे, कायमच गर्दी असते बहुतेक, कारण मी तर पहिल्यांदाच आलेलो. मला माहित नाही तर रोज गर्दी असते का नाही, पण मंदिर ना एकदम हे आहे फेमस. तर त्यानंतर आम्ही जिथे संत ज्ञानेश्वर महाराज राहत होते
तिथं आलो. एकदम जुन्या काळातली घर नाही का, लाकडाची वगैरे, पण पडलेलं आता ते, त्यामुळे एवढं काय ठीक नव्हतं. पण इथं म्हणत होते की संत ज्ञानेश्वर महाराज इकडं राहत होते. इकडं मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांच्या अंगावर त्यांचं हे भाकरी मांडे भाजले होते. तर हेच ते ठिकाण होत. मी पिक्चर मध्ये बघितलेलं की त्यांनी त्यांच्या अंगावर मांडे भाजलेले, म्हणजे पाठीवर भाकरी भाजलेली. तर हेच ते ठिकाण मी फायनली प्रत्यक्षात बघत होतो. तर मला खूप भारी वाटलं ते. तर ते बघून झाल्यानंतर तिथं भिंत चालवली होती ज्ञानेश्वर महाराजांनी. तर ते बघण्यासाठी आम्ही गेलो तिथं. तर खूप म्हणजे एकदम डोळ्यांनी बघत होतो ना पहिल्याच वेळेस, सगळं पिक्चर मध्ये बघितलेलं. मग हे बघून एकदम भारी वाटलं. मग फायनली आम्ही निघालो देहूला, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या मंदिराकडे. मग इंद्रायणीचे शेवटी दर्शन घेतलं. तर फायनली आम्हाला, म्हणजे मी पहिल्यांदाच व्हिजिट करत होतो हे 2 मंदिरं. मी पुण्यात मध्ये राहिलोय पण कधीच नव्हतो गेलो. तर पुण्यामध्ये भरपूर दिवस कॉलेज केलं पण मंदिराला जाण्याचा योग कधी नाही आला. पण फायनली आज घरच्यांमुळे आणि मलाही स्वतः यायला योग आला. तर फायनली आम्ही पोहोचलेलो इकडे संत तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये. तरी मोठी कमान केलेली एंट्री गेट होतं हे महाराजांच्या मंदिराकडे जाण्याचं. मग आम्ही पुढे जाऊन थोडीशी गाडी पार्क केली रस्त्याच्या साईडला. आणि आमचा ड्रायव्हर एवढा कंटाळला होता ना, लय त्रास झाला. एकटाच गाडी चालवत होता. आम्ही मागितले तर देत पण नव्हता. म्हटलं आता चाललो तुझी तू. मस्त वातावरण पण एकदम ना मस्त झालं होतं. नदी वगैरे होती तिथं साईडला. तर आम्ही गेलो. नंतर चालत चालत मंदिराजवळ पोहोचलो. इकडं पण गर्दी होती, सगळीकडेच गर्दी. रविवार असल्यामुळं ना इकडे सगळी लोक पाया पडण्यासाठी आली होती. कारण मी आणि हा ड्रायव्हरशी थोड्या गप्पा मारावं म्हणलं, जाताना झोप बीप लागल. तर आम्ही आलो, शेवटी मंदिरात पोहोचलो. हे बघा केवढं मोठं मंदिराचं दार होतं. हे इथून एंट्री करायची होती. सगळी लोक फोटो वगैरे काढत होती. खाली देव बाप्पा होते. तर आम्ही एंट्री केली शेवटी आणि म्हटलं आता बारीला उभं राहावं. काय झालं रे, दर्शनाला कुठं आहे दर्शन? आम्ही सगळं दर्शन वगैरे करून आलो. आतमध्ये फोन वगैरे जास्त नेता नाही आला, व्हिडिओ नाही काढता आले. त्यामुळे फक्त दर्शन केलं आणि नंतर जेवायला भूक लागली होती. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. 5 वाजले. तर आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर आम्ही कीर्तन, तिथं हरिपाठ चालू झाला. ह्यांना हरिपाठ म्हणताना आणि टाळ वगैरे मृदंग वाजवताना ना असं वाटत होतं तिथं राहावं आणि तिथंच कायम राहायचं, तिथलं शिकायचं, अभंग वगैरे म्हणायचे. एवढं भारी वातावरण होतं ना तिकडचं. तर हे सगळं दर्शन वगैरे झालं. मस्त आमची दर्शन झालं आमच्या सगळ्या परिवाराचं. तर फायनली आम्ही माघारी यायला निघालो. शेवटचं दरवाजाचं दर्शन घेतलं आणि आम्ही रिटर्न पंढरपूरला यायला निघालो. आम्हाला तिथून निघता 7-7:30 वाजले, कारण दर्शनासाठी आणि दोन्हीकडं येतानाच लेट झालं, त्यामुळे खूप वेळ झाला. तर आता रिटर्न जायला सगळे बसवले गाडीमध्ये. आता आम्हाला जायला 11-12 वाजणार होत्या. तर आम्ही फायनली बसलो गाडीत, एकदम मस्त जेवण वगैरे करून सगळं व्यवस्थित टाकाटक आवरून. तर आता नेक्स्ट प्लॅन, मी जर त्यावेळेस प्लॅन करत असतो रिटर्न शिप वरती जाण्याच्या अगोदर फॅमिलीला कुठेतरी टूरला घेऊन जायचं, तर हा प्लॅन फायनली सक्सेस झाला. पुन्हा एकदा सीएनजी ची बारी आली. सीएनजी वगैरे भरला. तर हे बघा, आजी माझ्या उडीला कानाला बांधायचा प्रयत्न करत होती, पण तिला माहितीच नव्हतं तिथं नाडी नाहीये. तर चला, तर भेटू आपण मग अशाच एका पुढच्या नवीन व्लॉग मध्ये. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.